नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर तुमच्या घरात रोज भांडण तंटा आहे, तुमच्या घरात रोज किरकिर होत आहे, तर तुम्ही यासाठी काय करायचे? तर येणारी अमावस्या आपली 15 जून 2026 सोमवारी येत आहे. तर ही अमावस्या सोमवती अमावस्या आहे. तर या दिवशी तुम्हाला ही विधी आवर्जून करायची आहे. तुमच्या घरात रोज होणारी किरकिर, रोज होणारे वाद, तुमच्या मुलांचे शिक्षणासाठी येणारे खर्च, तुमच्या मुलांना होणारा त्रास हा कमी होईल. जर तुम्ही ही विधी केली तर तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळेल. तुम्हाला तुमच्या घरात शांतता निर्माण होईल. तुमच्या मुलांचे कौतुकस्पद होतील. तुमच्या व्यवसायात, तुमच्या घरात भरपूर लाभ मिळेल. तर काही जणांना ही विधी माहीत नसते आणि ही विधी कशी करायची हे सुद्धा माहीत नसते. तर मी तुम्हाला आज ही कापूर विधी नेमकी काय असते आणि ती कशी करायची आणि त्यात काय काय वापरायचे, काय नाही, आणि या विधीचे धार्मिक महत्त्व काय आहे, हे सर्व तुम्हाला उपाय मी सांगणार आहे. आणि हे उपाय केल्याने कोणते लाभ मिळतात आणि काय होते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवती अमावस्येच्या दिवशी केला जाणारा हा कापूर विधी सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हिंदू धर्मात अमावस्या स्थिती ही विशेष महत्त्व आहे. सोमवती अमावस्या हा अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ योग मानला जातो. या दिवशी कापूर विधी करण्याला खूप महत्त्व आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. 1 सेकंदही हा व्हिडिओ स्किप करू नका. तर जाणून घेऊया. हिंदू धर्मात अमावस्या स्थितीला विशेष महत्त्व आहे आणि जेव्हा अमावस्या सोमवारी येते तेव्हा तिला सोमवती अमावस्या म्हणले जाते. नेहमी आपल्यात अमावस्या येते, पण सोमवारी येते किंवा शनिवारी येते किंवा रविवारी येते. पण जी अमावस्या सोमवारी येते ती खूप महत्त्वाची असते. या दिवशी केलेली पूजा ही प्रसन्न असते आणि खूप लाभदायी असते. म्हणून हा दिवस भगवान शिव, माता पार्वती आणि पितरांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेले जप, दान, पूजा आणि उपाय यांचे पुण्य अनेक पटीने वाढते. म्हणून ही विधी तुम्ही आवर्जून करा. तर मी तुम्हाला कापूर विधीची माहिती सांगण्याअगोदर कापूरचे धार्मिक महत्त्व तुम्हाला सांगते. पूजेमध्ये कापूर जाळण्याआधी तुम्हाला ह्या काळजी घ्यावी लागणार आहे. तर पूजेमध्ये कापूर जाळण्याची परंपरा फार प्राचीन आहे. ही परंपरा जेव्हा आपले आई-वडील त्यांच्या आई-वडिलांपासून ही परंपरा आहे. आणि कापूर जाळताना पूर्णपणे नष्ट होते आणि राखही शिल्लक राहत नाही. यामागे एक सुंदर असा संदेश आहे की माणसाने आपला अहंकार, मत्सर आणि वाईट विचार परमेश्वराच्या चरणी अर्पण करावा. काहींच्या मनात खूप वाईट विचार असतात. एखाद्याबद्दल खूप राग असतो, एखाद्याबद्दल जळण असते, एखाद्याबद्दल खूप दुसऱ्याबद्दल सोडून आपल्या घरातल्या माणसाबरोबरच आपले विचार चांगले नसतात. प्रत्येकाचे नाही, तर असे काही माणसं असतात. 100% मधले 50% माणूस असाच असतो. त्याच्यामुळे हा विचार देवाच्या आपण चरणी करावे म्हणून ही पूजा असते. कापुराच्या सुगंध वातावरणात शुद्ध करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. जेव्हा आपण कापूर आपल्या देवघरात पूजतो, जाळतो, तेव्हा घरात सुंदर असं वातावरण होतं. त्याचा सुगंध जरी आपण घेतला तर वातावरण खूप छान होतंय आणि आपल्याला आनंद मिळतो. आपल्यातल्या निगेटिव्ह शक्ती बाहेर पडतात आणि पॉझिटिव्ह शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करतात. तर वळूया आपण कापूर पूजा विधीपाशी. तर ही कापूर पूजा विधी तुम्हाला कधी करायची आहे, कोणत्या टायमिंगला करायची आहे आणि कशी करायची आहे मी हे तुम्हाला सांगणार आहे. तर सकाळी लवकर उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहेत, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि तुमचं देवघर स्वच्छ धुवून, आपले कुलदैवत धुवून पुसून, दिवा लावून त्यांची पूजा करायची आहे. भगवान शिव आणि माता पार्वती यांचे मनापासून ध्यान करायचे आहे. आणि त्यानंतर एका ताटलीत कापूर ठेवावा, त्यावर 2 किंवा 5 लवंगा ठेवाव्यात आणि ही पूजा मनापासूनच करा. त्यामध्ये थोडे तूप घालावे आणि कापूर प्रज्वलित करावा आणि कापूर जळू लागल्यानंतर संपूर्ण घरात तो सावधानपणे फिरवावा की प्रत्येक घराच्या कोपऱ्यात त्या कापुराचा धूर गेला पाहिजे. घरातील प्रत्येक खोलीत कापुराचा धूर
जायलाच पाहिजे. यावेळी तुम्ही ही पूजा करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा लागेल. तर ही पूजा करताना तुम्ही संध्याकाळच्या वेळी 3 सांजेला म्हणलंच तर 6च्या पुढे 8च्या आतमध्ये ही पूजा करावी. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही ही विधी 9च्या नंतरही करू शकता. ही विधी करताना मनापासून मन स्वच्छ ठेवूनच ही विधी करावी. जर तुमच्या मनात पाप असेल तर ही विधी करून तुमचा काहीही उपयोग नाही. तर ही विधी करताना मनापासून आणि चांगल्या मनानेच करावे. कापूर विधीचा फायदा असा आहे, जसा की तुमच्या घरात सतत वादविवाद होत असतील किंवा कामात अडथळे येत असतील किंवा मन अस्वस्थ राहत असेल, घरात नेहमी चिडचिडीचे वातावरण राहत असेल, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी प्रत्येक वेळी अडचण येत असेल, तर अशा वेळी ही पूजा श्रद्धेनं आणि सकारात्मक भावनेनं केली तर ही पूजा फक्त आणि फक्त सोमवती अमावस्येलाच केली पाहिजे. कापूर विधी केल्यास घरातील वातावरण प्रसन्न होण्यास मदत होते. अनेक लोक ह्या विचारावर ठाम आहेत. त्याच्यामुळे ही पूजा केलीच पाहिजे आणि ही पूजा श्रद्धेनं आणि भावनेनंच केली पाहिजे, मनापासून केली पाहिजे. जर तुम्ही ही पूजा वरून करत असाल तर या पूजेचा काहीही फायदा नाही. तुमच्या घरात होणारा नेहमी वादविवाद किंवा भांडणे, अडथळे नेहमी राहतील. म्हणून ही पूजा छान अशी करा. आणि ही पूजा तुमच्या पितरांसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि सोमवती अमावस्येच्या दिवशी पितरांना समर्पित दिवस आहे. तर ह्या दिवशी तुम्ही कापूर विधी केली तर त्यांना खूप खूप मनाला शांती मिळते. आणि ही कापूर जाळताना आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. जेव्हा तुम्ही ही कापूर विधी करता तेव्हा तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण करणं महत्त्वाचे आहे आणि त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करावी. हे पितृदेवतांनो, आमच्यावर कृपा करा आणि आमच्या कुटुंबाचे रक्षण करा, अशी प्रार्थना तुम्ही करावी. ही प्रार्थना केल्यास खूप 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 तुम्हाला खूप म्हणले तर असं प्रमाणाच्या बाहेर तुम्हाला पितृदोष निघून जाईल. त्याच्यामुळे ही पूजा तुम्ही नेहमी करा. सोमवार हा दिवस भगवान शिवांचा दिवस आहे. त्यामुळे ही अमावस्या शिवलिंगावर जल अर्पणच करून पूर्ण करावी. बेलपत्र वाहावे आणि तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि त्यानंतर कापूर आरती करावी संध्याकाळी. आणि या दिवशी तुम्ही दान पण करावे. अन्नदान, वस्त्रदान, गूळदान, तांदूळ दान, यापैकी तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही दान करावे. हे दान केल्यास तुम्हाला पुण्यप्राप्ती होते. आणि तुम्ही ही विधी करताना काय चुक्या करायच्या नाहीत हे तुम्हाला मी सांगते. तुम्ही पूजा करताना शांत मनाने, शांत चित्तेने करा. पूजा घाईघाईत करू नये. कापूर जाळताना निष्काळजीपणा अजिबात करू नका. राग, मत्सर आणि नकारात्मक विचार घेऊन तुम्ही ही पूजा केली तर तुम्हाला ही पूजा प्रसन्न होणार नाही. श्रद्धा आणि विश्वासाने पूजा केली तरच त्याचे फळ मिळते. घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि मानसिक शांती मिळते. सकारात्मक ऊर्जा वाढते. भगवान शिवांची कृपा तुमच्यावर नेहमी प्राप्त होणार. तुमच्यावर नेहमी त्यांचा आशीर्वाद राहणार. पितरांचे आशीर्वाद मिळणार तुम्हाला. अजिबात तुम्हाला कोणताही दुःखाशी लढावं लागणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला ही पूजा विधीची माहिती कशी वाटली? सोमवती अमावस्येच्या दिवशी ही श्रद्धा, भक्ती आणि सकारात्मक भावनेने केली कापूर विधी आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. तुम्हीही हा सोपा उपाय करून भगवान शिव आणि पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. जर माझं काही व्हिडिओ चुकला असेल तर मला माफ करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. जाता जाता श्री स्वामी समर्थ कमेंट करून जावा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओत.